हा माझा मार्ग एकला, हा माझा मार्ग एकला. जगतो अजुनी जगणे म्हणूनी, जपतो जखमा हृदयी हसुनी, हृदयी हसुनी. छळते अजुनी स्वप्न ते मला, हा माझा मार्ग एकला. शिणलो शिणलो तरीही चालणे मला, माझा मार्ग एकला. अरे गाण्यात तो म्हातारा खोकतो ना, तसा खोकायला गेलो, खरोखर जुबाळ आली. नाही नाही ठीक आहे. आता कसं वाटलं गाणं? चांगलं वाटलं. थँक्यू थँक्यू. हो गोळ्या घेतल्या? अरे खरंच घेतल्या. या काय या बघ. हा डबा उलटा धरलाय. हा हा अरे काय माहितीये का, गोळ्या घेतल्या की नाही हे लक्षात राहत नाही, म्हणून मग एकदा गोळ्या घेऊन झाल्या ना की डबा उलटा करून ठेवतो, म्हणजे मग लक्षात येतं की बाबा गोळ्या घेतल्यात आपण. हो जेवलो ना, त्याशिवाय गोळ्या कशा घेईन? हा नाही नाही जेवणाची काही आवड वगैरे नाही. अरे खाली आपली खानावळ आहे ना, हा आपला हेमू दोन्ही वेळेचा स्वतःसाठी जबा तिथूनच मागवतो. हा मग माझ्यासाठी तिथूनच डबा मागवतो. दुपारी एक डबा येतो आणि रात्री एक डबा येतो. नाही रे, जेवणासाठी कुठे खाली जायचं? चहा घरीच की. छे छे अरे इन्स्टंट चहा मागवलाय. हा कसं आहे, पाणी तापवायचं आणि ती आणलेली पावडर आहे ना ती त्यात घालायची, चहा तयार. आणि आणखी काही लागलं ना, तो रोज संध्याकाळी कामावरून आल्यावर आपला हेमू इथे येतो, विचारपूस करतो, आणून देतो काय लागेल ते. बाकी तुमचं कसं काय चाललंय? कसा आहेस तू यशवंता? हा बरा आहेस? वा वा वा. नोकरी कशी काय चालली तुझी? छान छान छान. आणि सुनबाई आमची काय म्हणते? अरे म्हणजे वहिनी रे, बरी आहे? नोकरी व्यवस्थित चालली ना तिची? हा आणि माझा पुतण्या, शाळा चालली ना व्यवस्थित? वा वा वा. अरे आहेत का ते दोघे? आणि बोलव की त्यांना. हा आले का? अरे या 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 या. कसे आहात रे बाळांनो? आ वा वा वा. छान छान.
अरे सकाळपासून वाट बघत होतो रे. खूप बरं वाटलं तुमचा व्हिडिओ कॉल बघून. मला वाटलं आपल्या दादाची 75 विसरलात की काय. गेले वाटतं दोघे. गेले का रे? गिफ्ट आणायला? गिफ्ट आणलंय माझ्यासाठी? अरे वा वा वा, थँक्यू थँक्यू. अरे नाही रे, नाही नाही नाही, तुमच्यावर का रागावू मी बाळा. तुम्ही दोघांनी खूप केलं रे माझं. मला माझ्या म्हातारपणाला समजावून घेतलं. माझं विसरणं, रागावणं, कधी हट्ट करणं, हे सगळं पाहताना स्वतःच लहानपण आठवलं. माझ्या आजारपणात अगदी लहान मुलाची घ्यावी तशी काळजी घेतली माझी. तुमच्यावर कशाला रागावू मी बाळा. स्वतःचा संसार काही थाटू शकलो नाही. तुला सांगतो, गावचं आपलं राहतं घर आणि शेती विकताना खूप भीती वाटत होती. पण तू आर्थिक गणित अगदी छान जमवलंस रे. मस्त अगदी गुंतवणूक केलीस, पुण्यात स्वतःचा प्लॅट घेतलास, स्वतःचं लग्न स्वतः जमवलंस. तुम्ही दोघांनी मला तुमच्या संसारात इतकं छान सामावून घेतलात ना, की मला माझं एकटेपण असं कधी जाणवलंच नाही. पण आता हे एकटेपणही जरा एन्जॉय करावं असं वाटतंय रे. म्हणून आलोय जरा तुमच्यापासून लांब. पण फार दिवस नाही, फार काळ नाही रे जमणार तुमच्यापासून लांब राहायला. आले का? वा, बघू बघू. अरे वा 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 वा, छान छान छान. अरे आवडलं आवडलं. अरे मी काय म्हणतो, ऐका ना, तुम्ही सगळे एकदा या ना इथे. असं करा, मे महिन्यात या. शाळेला सुट्टी असते ना तेव्हा. दोघेही रजा काढा आणि या बरं का सगळे. अरे ही मुंबई खूप सुंदर आहे असं हेमू म्हणत असतो. या या, वाट पाहतोय मी. आणि बरं का, याल ना तेव्हा हे तुम्ही आणलेलं गिफ्ट, हे कपडे हे घेऊन या. मला ते घालून तुमच्या सोबत मुंबई फिरायची आहे. या या. हो हो हो, रात्र झाली आहे खरी, रात्र झाली आहे खरी. बर बर, ठीक आहे. झोपा तुम्ही आता. तुमची गडबड आहे बाबांनो. तुझं ऑफिस, तिचं ऑफिस, त्याची शाळा. हो, मी झोपतो. नाही रे, काय आहे, आताशा झोप येत नाही लवकर. काय आहे, आपल्या गावच्या सारखी इथे शांतता नाही रे. गावाला कसं संध्याकाळी 7 नाही वाजले की सगळे चिडी चूप. इथे तसं नाही आहे. अरे इथे रात्रभर गाड्यांची वर्दळ चालू असते, माणसांचे आवाज येत असतात. असं म्हणतात की ही मुंबई कधी झोपतच नाही म्हणे. मग काय, केव्हा तरी उशिरा डोळा लागतो, उशिरा झोपायचं. जेव्हा जाग येईल तेव्हा उठायचं. आताच्या रुटीनशी संबंधच तुटलाय रे. सकाळ, रात्र, दुपार, वेळ, काळ काही म्हणता काही कळत नाही. कशाचा पत्ता लागत नाही. घड्याळ, अरे छे नको नको, काय करेल ते घड्याळ. तू एवढा मोबाईल दिलायस, लॅपटॉप दिलायस, त्याच्यावर सगळं असतं की, तारीख, वार, वेळ सगळं असतं. आणि बरं का, खरं सांगतो, वेळ आपोआप कळते. कसं आहे, दिवसाचा पहिला डबा आला की कळतं दुपार झाली. हेमू विचारपूस करायला आला की लक्षात येतं की बाबा संध्याकाळ झाली.
आणि दिवसाचा दुसरा डबा आला की कळतं रात्र झाली. ठीक आहे झोपा तुम्ही आता. झोपा तुम्ही आता. हॅलो दादा, अरे काय चालवलंयस तू हे? काय रे, काय झालं? अरे सगळी बिल्डिंग झोपली असेल तिकडे आणि तू अजून जागा? अरे नाही रे, अरे झोपलो होतो गाढ. हा आता मोबाईल वाजला म्हणून उठलो. खोटं बोलतोयस ना? हा, आत्ता फोन आला होता मला तिथल्या वॉचमनचा. तो म्हणाला अख्खी बिल्डिंग झोपली आहे, फक्त तुझा लाईट चालू आहे. म्हणजे इथल्या वॉचमनचा तुला फोन आला होता? अरे त्याला कालच सांगून ठेवलंय मी फोन करून जरा लक्ष ठेवायला. हा, तू दिवस रात्र लाईट जाळत बसतोस, जागत बसतोस. तब्येतीला चांगलं आहे का या वयात? शिवाय गेल्या 2-3 महिन्यापासून लाईट बिल खूप यायला लागले रे. हा, इथला मेंटेनन्स बिलं, तुझं तिथल्या रूमचं भाडं, तिथली बिलं, शिवाय तुला महिन्याला खर्चासाठी पैसे द्यावे लागतात ते वेगळे. परवडत नाही रे आता. सॉरी झोपतो. अरे ऐक ना, हा तुझा लॅपटॉप आहे ना, तो बिघडलाय रे. कसा काय? इतकी वर्ष मी वापरत होतो तेव्हा चांगला होता. हो रे. मग आता काय झालं अचानक? तूच काहीतरी घोळ घातला असशील. अरे नाही रे बाबा, हे बघ तू जेवढं शिकवलं ना तेवढीच प्रॅक्टिस करतो मी. कुठलीही दुसरी पटना नाही दाबत. बरं असं कर, हेमूला सांग दुरुस्त करून घ्यायला. अरे नेला होता त्याने दुकानात, तसाच परत आणला. तो दुकानदार म्हणतो खूप जुनं मॉडेल आहे, याचे पार्ट मिळत नाहीत आता म्हणतो. बर ठीक आहे, नाहीतरी तुला फारसा लागत नव्हताच ना लॅपटॉप. अरे हो रे, पण म्हणजे तुमच्याशी जरा व्हिडिओ कॉलवर बोलता येत होतं. तू व्हिडिओ कॉल शिकवणार होतास ना मला. एक काम करूया दादा, यंदा दिवाळीत मी मस्त नवीन स्मार्टफोन घेऊन टाकतो. अरे नको. अरे हा माझा आत्ता मोबाईल आहे ना, तू दिलेला साधा चांगला आहे. नाही, तुझ्यासाठी नाही, माझ्यासाठी घेतो. आणि माझा जो सध्याचा मोबाईल आहे ना तो तू घे. हा माझा सध्याचा फोन आहे ना, तोही चांगला अँड्रॉइड आहे. हा म्हणजे दुसरा लॅपटॉपच समज. मग तुला आमच्याशी मोबाईलमधूनच व्हिडिओ कॉलवर बोलता येईल काय? हा बरं, आता झोपतो चल, उद्या सकाळी लवकर जायचं ऑफिसला. अरे ऐक ना, बाकीचे झोपले का रे सगळे? झोपले सगळे झोपले. सगळे अडकलोत बाबा रुटीनमध्ये. तुझं बरं आहे रे बाबा, काही नाही, गडबड नाही. आम्हाला इथे घड्याळाच्या काठ्यावर चालावं लागतं. हा बरं ठीक आहे. चल मग ठेवू आता, आणि पैसे संपले की कळव. हा चल ठेवतो. अरे हॅलो, अरे मला विश नाही केलंस तू. हॅलो. आपल्याकडे कॉल करण्यासाठी कोणताही वैध रिचार्ज प्लॅन नाहीये. कृपया त्वरित रिचार्ज करा. हॅलो, कोण बोलतोय? You do not have a valid recharge plan to make calls. Please recharge immediately. आवाज वेगळाच येतोय. चुकून दुसरा नंबर लागला वाटतं. आपके पास कॉल करने के लिए कोई वैध रिचार्ज प्लान नहीं है. कृपया तुरंत रिचार्ज. असं काय झालं? यशवंताचाच नंबर आहे ना. यशवंताला सांगितलं होतं तो ज्या नंबरवरून कॉल करेल तोच नंबर पुन्हा दाबायचा. मग असंच केली. यशवंताचा नंबरही घ्यायला विसरलो. उद्या हेमूला विचारायला हवं काय गडबड आहे. चाचा, ओ चाचा, अरे सो जाओ, अभी 12 बज गए रात के. हो झोपतो. संपला खेळ 75चा. खेळ 75चा.